राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 त्यातलं भूगोल आणि पर्यावरण या प्रश्नांची उत्तर आपण पाहतोय. डी सेटला आपण सुरुवात करतोय. पहिलाच प्रश्न हा खरं म्हणजे अतिशय अनकन्व्हेन्शनल पद्धतीने विचारला गेला होता. कुठल्याच पुस्तकांमध्ये फारसं हे तुम्हाला मिळणार नाही. थोडासा अवघड स्वरूपाचा आपण म्हणूयात पहिलाच प्रश्न विचारला होता, त्यामुळे थोडं भूगोलाचे प्रश्न सोडवताना मुलांना पहिल्या प्रश्नाने थोडा धक्का दिला असं म्हणूयात आपण. कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? आता 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. लीप इयर, अधिक मास, क्षय मास आणि तिथीवृद्धी लोप. यातलं लीप इयर आणि अधिक मास हे खरं म्हणजे सगळ्या लोकांना माहिती असतं. क्षय मास आणि तिथीवृद्धी लोप माहिती जरी नसेल तरी पहिले 2 लीप इयर आणि अधिक मास हे 2 एकूण दिनदर्शिकेमध्ये बदल करण्यासाठी वापरले जातात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच कशासाठी तर कालांतर संस्कार या प्रक्रियेमध्ये हे वापरले जातात आपल्याला माहिती आहे. ए आणि बी असा असणारा ऑप्शनच तुम्हाला कुठे दिसत नाहीये आणि म्हणूनच खरं म्हणजे सगळे असावे लागतील ह्या प्रश्नाचं उत्तर. तरी काय आहेत 4 ऑप्शन्स एकदा बघून घेऊयात आपण. लीप इयर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात, पण ते 365 दिवस 6 तास एवढा वेळ लागतो आणि त्यामुळे हा वेळेचा फरक भरून काढण्यासाठी ग्रॅगोरियन कॅलेंडरमध्ये दर 4 वर्षांनी 1 दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केला जातो हे माहिती आहे. दुसरा असाच ज्याला आपण अधिक मास म्हटलो. भारतीय एकूण दिनदर्शिकांमध्ये चांद्रवर्ष वापरलं जातं आणि या चांद्रवर्षाचा विचार करताना एकूण 354 दिवस, जसं सौर वर्षामध्ये 365 दिवस लागतात. हे भरून काढण्यासाठी दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो आणि ते भरून काढण्यासाठी सगळे ऋतू सण योग्य वेळी यावेत यासाठी दर 32 ते 33 महिन्यांनी एक अधिक महिना म्हणजे एक जास्तीचा महिना ऍड केला जातो. त्याला आपण अधिक मास याने ओळखतो. पुढचा क्षय मास, जेव्हा एकाच चंद्रमासात 2 सूर्य संक्रांती सूर्यांचे राशांतरण येतं तेव्हा तो महिना क्षय म्हणून मानला जातो. म्हणजे पुन्हा की ही ऍडजस्टमेंट करण्यासाठी, वेळेची ऍडजस्टमेंट करण्यासाठी हा वापरला जातो. आणि चौथं तिथीवृद्धी लोप. चंद्र आणि सूर्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे चंद्राची गती कमी जास्त होते, त्यामुळे एखादी तिथी 24 तासांपेक्षा जास्त आणि एखादी तिथी 24 तासांपेक्षा कमी अशी पाहायला मिळते. आणि म्हणून तिथी वृद्धी तरी होते किंवा तिथीचा लोप तरी होतो. आणि म्हणून आपण वरचे 4ही आता पाहिले ऑप्शन्स काय होते ते लीप इयर, अधिक मास, क्षय मास आणि तिथीवृद्धी असे 4ही ऑप्शन हे तुम्हाला कालांतर संस्कार प्रक्रियेमध्ये वापरले जातात. पुढचा अतिशय सोपा होता खरं म्हणजे टेक्निकल होता प्रश्न. 2024चा महाराष्ट्र शासनाचा निर्णय ज्यांनी आधी बंजारा, लमाण, तांडा यांच्यासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी एकूण 1000 लोकसंख्येची अट मांडली होती, ती अट आता 1000च्या ऐवजी ती 700 करण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्तर ह्याचं सरळ हे 700 येतं. पुढचा प्रश्न पण मी म्हणेन खूप सोपा होता. NCERT आणि आपल्या बोर्डाच्या पुस्तकांमधनंच याचा रेफरन्स मिळतो. अरवली हा जगातला सर्वात तरुण वली पर्वत आहे. हा आपल्याला माहिती आहे की अरवली हा सर्वात तरुण वली पर्वत नाही, उलट सर्वात जुन्या पर्वतांपैकी एक मानला जातो. अवशिष्ट पर्वत आहे, त्यामुळे पहिलं जर उत्तर गेलं सो ए बरोबर नाही. सो असा ऑप्शनच तुम्हाला इथं खाली बी किंवा सी. आता आपण डायरेक्टली डी वरती जाऊ शकतो. चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले जे तुम्हाला इथे दिसत आहेत, कुंभलगड, चित्तोडगड आणि रणथंबोर हे जे किल्ले आहेत हे सगळेचे सगळे अरवली रेंज इथे पाहायला मिळते आपल्याला. सगळे अरवली रेंजमध्ये. राजस्थानमध्ये खरं म्हणजे अरवली सोडून दुसरी कुठली रांगच, पर्वत रांगच नाहीये आणि हे सगळे किल्ले डोंगरी किल्ले आहेत आणि म्हणून अरवली पर्वतरांगांमधलेच आहेत. हे सगळे जागतिक वारसा स्थळ म्हणून पण पाहिले जातात. त्यामुळे याचं उत्तर येताना डी बरोबर आहे. अरवली, संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहेच आहे. पर्वतांनी शतकानुशतक खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिलेला आहे. त्यामुळे बी बरोबर, सी बरोबर आणि डी म्हणजे चौथं उत्तर बी, सी, डी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न हा म्हणजे खरं म्हणजे खूपच सोपा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे की एकूण पृथ्वीच्या वातावरणाच्या थरांचा जर चढता क्रम लावायचा असेल तर सगळ्यात खालचा थर तो येतो तुमचा ट्रोपोस्फियर. सो इथे दिसेल तुम्हाला तपांबर, हा सगळ्यात खालचा पहिला थर येतो. तपांबराच्या वरती तप्तस्तब्धी, त्यामुळे हे येणार आहे. मग स्थितांबर, स्थितांबराच्या वरती
इथे दिसतंय तुम्हाला स्तब्धी येते. पण जर तुम्ही फक्त पहिल्याला जरी गेलात तपांबर, तर इथे दिसेल तुम्हाला तपांबराने सुरुवात करायची आहे. कुठेच तपांबराने सुरुवात होत नाहीये, त्यामुळे डायरेक्टली तिसऱ्या उत्तराला तुम्ही जाताय. वरचं नाही पाहिलं तरी ह्याचं उत्तर डायरेक्टली येतंय. पुढे जातोय. हा प्रश्न सुद्धा मी म्हणेन तसा तुलनेने पहिल्यांदा पाहिलं की थोडा वाटताना अवघड वाटतो, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे वन क्षेत्राशी असलेली एकूण टक्केवारी किती हे आपल्याला माहितीच असेल असं नसतं. पण थोडं डोकं शांत ठेवून जर तुम्ही ऑप्शन्सकडे पाहिलं, विकल्पांकडे पाहिलं, तर लक्षात येईल की सगळ्यात जास्ती आपल्याला माहिती आहे गडचिरोली. सगळ्यांचा हा अभ्यास आहे की गडचिरोली भाग जो दिसतोय तुम्हाला, स्पेसिफिकली हा भाग, याच्यामध्ये सगळ्यात जास्ती वनक्षेत्र पाहायला मिळतं, त्यामुळे टक्केवारी जास्तीच असणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण ऍक्च्युली ऑप्शन्सकडे जातो, गडचिरोलीचा सगळ्यात जास्त टक्केवारी असणार आहे. आणि A चं 2 असे असणारे, A चा 2 हा एकच ऑप्शन आहे, A चा 2. त्यामुळे पुढचे बरोबर जुळून येतात. त्यामुळे डायरेक्टली याचं उत्तर 1, 20चं उत्तर 1 पाहायला मिळते. पुढे आता हा प्रश्न सुद्धा तसा पाहिला तर थोडासा तुलनेने सोपाच प्रश्न होता असं म्हणूयात आपण. पहिलं, राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे इत्यादी खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्राला खुलं केलं का? तर हो, खुलं करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे केंद्रीय खनिज धोरण 1993 नुसार आधीच अशा 13 खनिजांना खाजगी क्षेत्रासाठी खुलं करण्यात आलेलं होतं. पण महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र हे राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे खुलं करण्यात आलं. वाक्य म्हणून बघितलं तर हे वाक्य चुकीचं म्हणता येणार नाही, त्यामुळे हे वाक्य आपल्याला बरोबर धरावं लागेल. आता नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे, माहितीच आपल्याला. स्पेसिफिकली खालचे म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्यामध्ये जास्त मिळतं. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये झाली, त्यामुळे हे तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहेत. म्हणून याचं उत्तर 3, 21चं उत्तर 3 येईल. A, B आणि C तिन्ही बरोबर आहेत. हा प्रश्न जेव्हा तुम्ही प्राकृतिक भूगोलाला सुरुवात करता तेव्हा पहिलाच आपल्या नकाशा वाचनाच्या मध्ये सुरुवातीलाच दिलेल्या सगळ्या डिटेल्समधून आलेला हा प्रश्न आहे. प्रजापती ग्रह, ज्यांना लक्षात नसेल त्यांच्यासाठी युरॅनस हा जो ग्रह आपल्या एकूण मालिकेमधला ग्रह युरॅनस, त्याला एकूण 27 उपग्रह आहेत, त्यामुळे पहिलं चुकलेलं आहे. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर, त्यामुळे मर्क्युरीचे सरासरी सूर्यापासूनचे अंतर हे 58 दशलक्ष किलोमीटर, 58 मिलियन किलोमीटर्स आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. आणि प्रजापती ग्रह म्हणजे आत्ताच आपण पाहिलेला युरॅनस, त्याचं सरासरी सूर्यापासूनचं अंतर हे 4495 एवढं दिलंय. हे खरं म्हणजे नेपच्यून ग्रहाचं अंतर इथं लिहिलेलं आहे आणि ह्याचं अंतर 2000 मिलियन म्हणजे दशलक्ष किलोमीटर, मिलियन किलोमीटर्समध्ये येत आहे. त्यामुळे तिसरं पण चुकलेलं आहे. सो पहिला आणि तिसरं चुकलेलं आहे, फक्त दुसरं बरोबर आहे. सो असा ऑप्शन जर बघायला गेलात तर तुम्ही पहिला आणि तिसरा बरोबर नाहीत असं. खरं म्हणजे कुठली विधानं योग्य आहेत आणि असं, पण याचा आणि याचा तुम्ही डायरेक्टली पाहू नका. डायरेक्ट ऑप्शन्सवरती जा आणि ऑप्शन्समध्ये A बरोबर आहे का? नाही. C बरोबर आहे का? नाही. B आणि C बरोबर, तर यातला B बरोबर आहे आपला, म्हणून उत्तर 3 येताना दिसतंय याचं. पुढचा, आता आपल्याला GS1 मध्ये मुख्य परीक्षेच्या एकूण अभ्यासक्रमामध्ये नैसर्गिक संसाधनांचं वितरण पाहायला मिळतंय. आणि जगाच्या पाठीवर असलेले जे नैसर्गिक संसाधनं सगळीकडचे, मग ते अमेरिकेतले असो, रशियामधले असो किंवा ऑस्ट्रेलियामधले असो, सगळीकडचे इथून पुढच्या काळामध्ये विचारण्याचा कल असू शकतो. इथे अमेरिका देशातले सरोवर भाग, ज्याला आपण पंचमहासरोवर म्हणजे 5 ग्रेट लेक्स या नावाने ओळखतो, आणि हे 5 ग्रेट लेक्स ज्याला आपण होम्स या नावाने ओळखतो, ह्युरॉन, ऑन्टारियो, मिशिगन, इरिक आणि सुपिरियर असे 5 ग्रेट लेक्स अमेरिकेमध्ये असलेले हे वेगवेगळ्या खनिज संपत्तीने भरलेले आहेत. तर यातली सर्वात मोठी लोह खनिजाची खाण कुठली असं विचारले आपल्याला. आता यातलं इथे तुम्हाला दिसेल की जे ऑप्शनमध्ये दिलेला नेवाडा होता, नेवाडा हा अमेरिकेच्या या भागामध्ये, नेवाडा पर्वतरांगच तुम्हाला अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये पाहायला मिळते, आणि 5 ग्रेट लेक ज्याला आपण पंचमहासरोवर बघतोय ते या बाजूला पाहायला मिळतात. पुढचा जो होता तुमचा बर्मिंगहॅम, हा खरं म्हणजे अपालाचीन नावाची जी पर्वतरांग आहे USA मधलीच, की जी वली पर्वतरांग म्हणून ओळखली जाते, ती थोडी दक्षिणेला तुम्हाला ह्या बाजूला पाहायला मिळते. सो त्यामुळे तो सुद्धा ऑप्शनमध्ये तुमचा येणार नाहीये. बर्मिंगहॅम तिकडे असणार आहे. आणि आपलं जे उत्तर आहे ते आहे मेसाबी. हे पंचमहासरोवर जी पाहायला मिळतात त्याच्यामध्ये असलेली ही मेसाबी रेंज इथे पाहायला मिळते तुम्हाला, पंचमहासरोवराच्या भागामधली आहे.
अर्थात हा शेवटचा जो दिसतोय तुम्हाला तो रशियामधला आहे. सो उत्तर याचं वर्ल्ड्स लार्जेस्ट आयर्न ओर माइन ही मेसा बी पंचमहासरोवरांमधली आहे. तिसरं उत्तर आहे. पुढे आता हे थोडीशी चूक ह्याच्यामध्ये असू शकते. हा प्रश्न कदाचित कॅन्सल पण होऊ शकतो किंवा राहील पण. बघूयात डायरेक्टली. छत्रपती संभाजीनगर याची जोडी कुठे लागतीये? सगळ्यांना आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर हे खूप जुनं शहर मानलं जातं आणि जेवढी जुनी शहरं आहेत त्यांची काही ना काहीतरी तटबंदी किंवा दरवाजे ह्यांना पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून हे सिटी ऑफ गेट्स, दरवाजांचं शहर. सो डायरेक्टली तुम्हाला हे पाहायला मिळतंय. एचं 2. आता एचं जर 2 असेल तर हा ऑप्शन जातोय तुमचा आणि तिसरा ऑप्शन जातोय, म्हणजे 2 किंवा 4 पैकी उत्तर असणार आहे. आता 2 आणि 4 मध्ये जर बघायला गेलो तर दुसरं गोंदिया खूप जास्त भातावर प्रक्रिया करण्याच्या गिरण्या गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत, म्हणून गोंदिया हे तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जातं. सो पहिले 2 जर तुम्ही बघितले तर बीचं उत्तर हे तुमचं 3 येत आहे आणि बीचं उत्तर 3 असल्यामुळे दुसरा पण ऑप्शन गेला आणि म्हणून डायरेक्टली 4 हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं म्हणजे उपग्रह अनुश्रवण केंद्र वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, त्यामुळे जालन्यात सुद्धा ते पहिल्यांदा स्थापन केलं होतं, त्यामुळे ते सुद्धा उत्तर बरोबर आहे. वर्धा 1962 नाही, खरं म्हणजे 1862 मध्ये स्थापन केलंय, म्हणून मी म्हटलं कदाचित एखाद्याला हा कॅन्सल पण होऊ शकतो. पण ऑप्शन नुसार गेलो आपण त्याचं उत्तर 4 येतंय. 24चं उत्तर 4 पाहायला मिळते. हा तसा इतिहासात नसलेला पण तरी आपल्याकडे याचं उत्तर डायरेक्टली गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्तपणे ही महालवारी, म्हणजे उत्तर 2 येत आहे. पुढे पुन्हा प्रत्येकच टक्केवारी आपल्याला माहिती असेल असं नाही, जे मी आधीच्या पण एका प्रश्नात म्हटले होते. इथे सुद्धा तो प्रश्न नीट पाहून आपण जर विचार केला तर लक्षात येईल. ठाणे आणि पुणे ह्या दिलेल्या सगळ्या ऑप्शन्स मधले तसे मोठे शहरं म्हणून बघितले जातात. ठाण्याचा जो डिकेडल ग्रोथ रेट म्हणजे दशवार्षिक वाढ ही ठाण्याची सगळ्यात जास्त होती. ही अभ्यासांती आपल्याला माहितीच असतं, कारण सर्वात जास्त होती आणि म्हणून ह्या दिलेल्या ऑप्शन्समध्ये सर्वात जास्त तुम्हाला इथे दिसतंय, म्हणून ठाणे हा 4था येतो. आणि हा जो ऑप्शन तुम्ही एचा 4 असा जर बघायला गेलात तर एचा 4 एकच मिळतोय तुम्हाला आणि म्हणून याचं उत्तर 2 येताना दिसतंय. बाकीचे सगळे बी छत्रपती संभाजीनगरचं 3 27.33, पुण्याचं 30 आणि नंदुरबारचं सगळ्यात कमी म्हणजे 25. खरं म्हणजे लॉजिकली सुद्धा जरी माहिती नसेल तरी हा प्रश्न सुटू शकतो. पुढचा हा मी म्हणेन थोडंसं NCERT मध्ये आपल्या किंवा आपल्या बोर्डाच्या पुस्तकांमध्ये कोपेनचं वर्गीकरण, क्लायमॅटिक क्लासिफिकेशन किंवा त्रिवार्ताचं क्लायमॅटिक क्लासिफिकेशन दिलेलं आहे. RL सिंग यांचं क्लासिफिकेशन खूप डिटेलमध्ये कुठे म्हटलेलं नाही आतापर्यंत, पण थोडं डीप जाऊन यांनी प्रश्न विचारलाय. तर RL सिंग यांचं एकूण 10 क्षेत्रांमध्ये विभागणी केलेली आहे. RL सिंगची 71 मधली ही जी एकूण भारताचे 10 टोटल विभाग आपल्याला नॉर्थ ईस्ट मधला पहिला आणि उत्तरेतला म्हणजे हिमालयाकडचा 10वा असे एकूण 10 क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. त्यामुळे उत्तर येताना याचं 4थं येताना दिसतंय. पुढे हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधनं म्हणजे आयोगाचा नाही पण आधीच्या वेगवेगळ्या परीक्षांमधनं आलेला प्रश्न आणि थेट ह्याचं उत्तर तुम्हाला 3रं दिसतंय. तांदळाचं उत्पादन 2882 आणि गव्हाचं उत्पादन 3539. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल यातनं हे उत्तर तुम्हाला मिळते. पुढे हा पुन्हा आयोगाच्याच पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला आधीचा प्रश्न, त्यामुळे PYQ किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला लक्षात येतच आहे. काहीही जरी माहिती नसेल आणि आधीचा बघितलेला जरी नसेल तुम्ही तरी सुद्धा याचं उत्तर थेट मिळू शकतं. ईशान्य भारतामध्ये एकूणच स्थलांतरित शेती याला झूम कल्टिवेशन ह्या नावाने ओळखलं जातं हे आपल्याला माहिती आहे. आणि जर तुम्ही ईशान्य भारत आणि झूम कल्टिवेशन बाकी देशांबद्दल माहिती जरी नसेल तर ईशान्य भारत झूम कल्टिवेशन म्हणजे बीचं उत्तर 3 आणि बीचं उत्तर 3 असा एकच ऑप्शन आहे, म्हणून याचं उत्तर तुम्हाला 2 मिळताना दिसतंय. सो 29चं उत्तर 2 आहे. पुढे हा पुन्हा थोडा सोपा प्रश्न, कारण एकूण भारताचे जे भौगोलिक वेगवेगळे भाग आहेत त्यावरचा हिमालय खूप महत्वाचा आहे हे आपल्यासाठी माहिती आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हिमालय बघतो अगदी इकडे वेस्टर्न सिंकटॅक्शियल बेंट पासून ते इकडे ईस्टर्न सिंकटॅक्शियल बेंट पर्यंत, तर पंजाब हिमालय म्हणजे सिंधू नदीपासून सतलज पर्यंतचा भाग म्हणजे हिमाचल प्रदेश पर्यंतचा भाग. मग हिमाचल पासून ते काली नदी म्हणजे सतलज पासून काली नदी त्याला आपण कुमाऊ हिमालय म्हणजे उत्तराखंडचा भाग. मग काली नदीपासून इकडे दिसतोय तुम्हाला तिस्तापर्यंतचा भाग तो आपण नेपाळ हिमालय म्हणून ओळखतो. आणि शेवटचा जो आहे ज्याला आपण ईस्टर्न म्हणजे पूर्व हिमालय त्याला आसाम हिमालय या नावाने पण ओळखतो. त्यामुळे उत्तर थेट ह्याचं मिळताना दिसतंय तुम्हाला. सो उत्तर ह्याचं 1 पंजाब हिमालय सिंधू ते सतलज,
कुमाऊन सतलज ते काली, नेपाळ हिमालया काली ते तिस्ता आणि आसाम हिमालया तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. याचं उत्तर 1 आहे. पुढे आत्तापर्यंतचे पाहिले ते सगळे भूगोलाचे प्रश्न होते. आता इथून पुढचे 5 प्रश्न हे पर्यावरणाचे प्रश्न आहेत. यात प्रश्नात विचारले आपल्याला कुठलं बरोबर नाही. पहिलाच दिला 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद. आपल्याला माहिती आहे 1992 मधली झालेली परिषद ही मॉन्ट्रियलची नव्हती. ती परिषद तुमची रिओ दी जनारो ब्राझीलच्या एका किनारी शहरामध्ये झालेली ही परिषद. त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दुसरं 1987चा ब्रुटलँड्स अहवाल हा खूप महत्त्वाचा अहवाल आहे आपल्या सगळ्यासाठी. आर कॉमन फीचर म्हणून आपण ओळखतो त्याला. महत्त्वाचा अहवाल आहे, पण याचा नैरोबी संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी थेट असा संबंध नाही. खरं म्हणजे 1972 मध्ये जी मानवी पर्यावरणाची परिषद झाली होती स्टॉकहोममध्ये, एकूण त्याची पुढे 10 वर्ष झाल्यानंतर आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरंच या परिषदेमधनं जे आपण ठरवलं होतं ते पूर्ण होत आहे का, यासाठी 1983 मध्ये एका आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या आयोगाने दिलेलं म्हणजे तो स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आला होता. त्या आयोगाचं नेतृत्व ब्रुटलँड यांनी केलं होतं. नॉर्वेचे अध्यक्ष ब्रुटलँड यांनी केलं होतं, म्हणून त्या आयोगाला ब्रुटलँड कमिशन या नावाने ओळखतो. त्यामुळे नैरोबीच्या याच्याशी त्याचा थेट संबंध नाही, म्हणून हे पण वाक्य चुकलंय, पहिलं पण चुकलंय. आणि मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणं क्योतो प्रोटोकॉलचा उद्देश आहे का, तर हो, आपल्याला माहिती आहे क्योतो प्रोटोकॉल हे मुळातच एकूण अँथ्रोपॉलॉजिकल जे सगळे चेंजेस होताना दिसतात मानवनिर्मित बदल त्याच्यासाठीच क्योतो प्रोटोकॉल आहे. त्यामुळे तिसरं वाक्य बरोबर आहे. म्हणून पहिले बरोबर नाहीत विचारले, पहिले 2, म्हणून उत्तर 3 येताना दिसतंय ह्याचं. पुढे IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही जी खूप महत्त्वाची संस्था आणि ऑथॉरिटी आहे, यांनी दिलेल्या एकूण डेटा किंवा माहितीनुसार कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड म्हणजे हेच तुम्हाला पहिलं उत्तर दिसतंय. सो याच्यामध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात जास्ती प्रमाण दिसतंय. 20% पेक्षा जास्ती प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचं पाहायला मिळतंय. 20% आसपास 16 ते 20% हे मिथेनचं दिसतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अगदी 70 ते 75% आसपास पाहायला मिळतंय. नायट्रस ऑक्साईड 6% पाहायला मिळतंय आणि फ्लोरिनेटेड साधारण 2 ते 3% आसपास तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यामुळे याचं उत्तर 1 येताना दिसतं. पुढे हा मी म्हणेन खूपच सोपा अतिशय प्रश्न. परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे, तर बरोबर. आणि परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण आणि जैविक घटक या एकाच चौकटीमध्ये राहतात. आपल्याला माहिती आहे हे दोन्ही, त्यामुळे दोन्ही अचूक असून हे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढे बायोम ही संकल्पना कोणी मांडली. खरं म्हणजे सगळेजण नीट पाहिले तुम्ही आणि तुमचा अभ्यास असेल तर लक्षात येईल की वर्ष सुद्धा चुकवलेले आहेत. टॅन्सले मुळात गेलेच 1955 मध्ये, त्यामुळे जरी टॅन्सले म्हणायचं असतं तरी हा ऑप्शनच चुकीचा होता. तर मुळात ही बायोम ही संकल्पना मांडली अमेरिकन एन्व्हायरमेंटलिस्ट F. क्लेमेंट्स 1916 मध्ये. तुम्हाला माहिती आहे टॅन्सले यांनी इकोसिस्टीम आणि हॅकेल यांनी 1860च्या दरम्यानच इकॉलॉजी ही संकल्पना म्हणजे परिस्थितिकी ही संकल्पना आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर येताना बायोम ही संकल्पना मांडली क्लेमेंट्स म्हणजे उत्तर 2 आहे. पुढे शेवटचा प्रश्न आहे यातला. मॉन्ट्रियल करार 1987 याचा संबंधित काय आहेत. ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती आणि वापर कमी करणे. अगदी बरोबर. सो हे उत्तर पहिलं वाक्य बरोबर आहे. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितिकी संतुलन आणि जैवविविधता. सो याचा म्हणजे ओझोनचा हा जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण बघितला 1987चा, ह्या फक्त आणि फक्त ओझोनच्या थराबद्दल बोलतो, इतर कुठल्याही गोष्टींबद्दल तो बोलत नाही. आणि म्हणूनच कदाचित की हा खूप जास्त यशस्वी असा करार संयुक्त राष्ट्रांच्या एकूण इतिहासामधला सर्वात यशस्वी करार मानला जातो. त्यामुळे हे पुढचे जे 2 आहेत की हा आणि हे दोन्ही वाक्य चुकलेले आहेत. त्यामुळे पहिलं हेच उत्तर बरोबर आहे. मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे तर फक्त 1, त्यामुळे फक्त 1 हे ह्याचं उत्तर असणार आहे. 1 हे उत्तर आहे. सो आयोगाची की आली की तुम्ही स्वतः पण हे सगळे एकदा बघा आणि अभ्यासाला लागा. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.